नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लातूर जिल्हा विशेष माहिती पाहणार आहोत. तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण लातूर जिल्हा विशेष माहितीवरती आपण पाहणार आहोत. तुम्ही कोणतीही एक्झाम देत असताल, MPSC असेल, पोलीस भरती असेल, पोलीस पाटील असेल, ग्रामसेवक, तलाठी, जिल्हा परिषद असेल, इतर कोणतीही एक्झामसाठी जिल्हा विशेष माहिती खूप अवश्य ठरणार आहे. आता सध्या पोलीस पाटील एक्झाम आलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला जिल्हा विशेषवरती 4 ते 5 मार्काला प्रश्न विचारले जातात. आपण याच्यामध्ये पूर्ण श्रेणी तुम्ही पाहू शकता. इथे श्रेणी दिलेली आहे: जिल्हा परिचय, इतिहास, भौगोलिक स्थान व सीमा, प्रशासकीय संरचना, राजकीय संरचना, विधानसभा व लोकसभा मतदारसंघ, लोकसंख्या व साक्षरता, जी 2011ची जनगणना झालेली आहे त्याच्यावर 2011च्या जनगणनेनुसार आपण लोकसंख्या व साक्षरता टेबल ग्राफ पाहणार आहोत. नद्या, प्रमुख धरणे, हवामान, मृदा, ऐतिहासिक किल्ले, वास्तू असतील, धार्मिक वारसा असेल, मंदिरे असतील, अभयारण्य असतील, वन्यजीवन, ऊर्जा व जलसिंचन प्रकल्प, शेती व प्रमुख पिके, लातूर जिल्ह्यातील वाहतूक व दळणवळण पाहणार आहोत आपण. लातूर जिल्ह्यातील जे महत्त्वाचे थोर व्यक्ती आहेत ते पाहणार आहोत. लातूरमधील जे चालू घडामोडी आहेत, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी आपण पाहणार आहोत. आणि शेवटी आपण सरावासाठी 50 प्रश्न बनवले आहेत, ते पण आपल्याला पाहायचे आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, एक वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. महत्त्वाचे पॉईंट्स असतील, इयर्स असतील, काही तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. यापूर्वी आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि बीड जिल्हा याच्यावरती आपण विशेष माहिती पाहिलेली आहे. त्या व्हिडिओला खूप विद्यार्थ्यांनी छानसा प्रतिसाद दिलेला आहे. नक्कीच त्या विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. आता आपण लातूर जिल्हाचा जो परिचय आहे आणि इतिहास आपण पाहणार आहोत. आणि तुम्ही जर टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. कमेंट्समध्ये अवश्य फीडबॅक द्यायचा आहे. काही करेक्शन असेल, काही माहिती असेल, सुचवायची असेल तर तुम्ही अवश्य कमेंट्स करायचे आहेत. ओके. आता आपण जिल्हा परिचय व इतिहास पाहूया लातूर जिल्ह्याचा. प्राचीन नाव व ओळख. लातूरचे प्राचीन नाव काय होते विद्यार्थी मित्रांनो? लतलूर असे होते. राष्ट्रकूटांचे मूळ निवासस्थान असलेल्या या शहरात राष्ट्रकूट घराण्याचा पहिला राजा कोण? दंतीदुर्ग हा वास्तव्य करत असे. तसेच लातूरचे दुसरे ऐतिहासिक नाव जर म्हटलं तर काय होते? रत्नापूर असेही सांगितले जाते. आता ऐतिहासिक संदर्भ जर म्हटलं लातूर जिल्ह्याला तर प्राचीन इतिहास असून हा प्रदेश एकेकाळी सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा काय होता? भाग मानला जाता. प्रमुख राजवटी जर म्हटलं तर शतकानुशतके या प्रदेशावर सातवाहन, शक, चालुक्य, देवगिरीचे यादव, दिल्लीचे सुलतान आणि दक्षिण भारतातील बहमनी शासक आदिलशाही आणि मुघल यांनी शासन केलेलं आहे. हैदराबाद संस्थानाचा काळ जर म्हटलं 19व्या शतकात हा भाग हैदराबादच्या स्वतंत्र रियासत राज्याचा काय होता? संस्थानाचा हिस्सा बनला होता आणि विलीन होईपर्यंत तो हैदराबाद संस्थानाच्या अंमलाखालीच होता. आता राष्ट्रकूट घराण्याची राजधानी जर म्हटलं, लातूर हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी आणि त्यांचे मूळ निवासस्थान घर होते. राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष पहिला हा लट्टालूर नगरचा काय होता? अधिपती स्वामी असल्याचे मानले जाते आणि त्यानेच या शहराची काय केली आहे? निर्मिती केलेली आहे. कोणी? अमोघ वर्ष पहिला. आता राष्ट्रकूटांचा अभिमान जर म्हटलं, इसवी 753मध्ये बदामीच्या चालुक्याचा पराभव करून सत्तेवर आलेले राष्ट्रकूट राज्य स्वतःला अत्यंत अभिमानाने लट्टालूर पूर्वाधीश म्हणजेच लट्टालूरचे रहिवासी म्हणून घेतात. आता चालुक्य काळ व ऐतिहासिक पूर्वा जर म्हटलं, चालुक्य घराण्यातील विक्रमादित्य 6व्यानंतर त्याचा पुत्र सोमेश्वर तिसरा गादीवर आला, ज्याला अभिलाषा तीर्थ कोणता? अभिलाषितार्थ ग्रंथ रचल्यामुळे सर्वज्ञ चक्रवर्ती म्हटले जाते. लातूर जिल्ह्यात त्याच्या कारकिर्दीतील इसवी सन 1129चा जो कोरीव लेख सापडला असून त्यात लातूर येथील पापविनाशी देवीचे मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. आता यादव राजवट जर म्हटलं, चालुक्य घराण्यानंतर हा समृद्ध प्रदेश देवगिरीच्या यादवांच्या अधिपत्याखाली आला. आता इथं लातूर जिल्ह्याचा मॅप दिलेला आहे महाराष्ट्रामधील. आता मुस्लिम सत्तेचा उदय आणि बहमनी साम्राज्य आपण पाहूया. इसवी सन 1337मध्ये यादवांचे राज्य संपून हा भाग दिल्लीच्या सुलतानांच्या ताब्यात गेला. दक्षिणेत मुस्लिम सत्ता सुरू झाली. इसवी सन 1351
सुलतानांच्या साम्राज्यातून हा भाग काय झाला, बहमानी साम्राज्यात म्हणजेच राजधानी गुलबर्गा समाविष्ट झालेला आहे. तदनंतर बहमनी राज्याचे विघटन झाल्यावर शेवटी हा प्रदेश अहमदनगरच्या, पूर्वीचे जे अहमदनगर आहे सध्याचे अहिल्यानगर, निजामांच्या ताब्यात आला. हैदराबाद संस्थान ते महाराष्ट्र राज्य, पुढे हा भाग हैदराबादच्या निजामांच्या राज्याचा काय बनला, हिस्सा बनला. कधी, 17 सप्टेंबर 1948 रोजी. कशाच्या अंतर्गत, जे ऑपरेशन पोलो झालेलं आहे, कधी, 17 सप्टेंबर 1948. ऑपरेशन पोलो अंतर्गत हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात काय झालेलं आहे, विलीन झाल्यानंतर हा भाग संपूर्ण पुढे नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काय झालेला आहे, समाविष्ट झालेला आहे. आता हैदराबाद ते महाराष्ट्र जर म्हटलं, 19व्या शतकात लातूर हे शहर हे हैदराबाद संस्थानांच्या अधिकार क्षेत्रात आले आणि नंतर 1948मध्ये हा भाग स्वातंत्र्य झाला आणि 1960मध्ये नव्याने निर्माण झालेले आपले महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य. आता 1960मध्ये गुजरात राज्याची आणि महाराष्ट्र राज्याची काय झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, स्थापना झालेली आहे. तर 1960मध्ये नव्याने निर्माण झालेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात काय झालेलं आहे, समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आता नव्याने जिल्ह्याची निर्मिती जर म्हटलं तर प्रशासकीय सुलभतेसाठी तत्कालीन उस्मानाबाद, आत्ताचे धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि 16 ऑगस्ट 1982 रोजी स्वातंत्र्य लातूर जिल्हा काय झालेला आहे, अस्तित्वात आलेला आहे. सुरुवातीची जी रचना जर म्हटलं, नवनिर्मित लातूर जिल्ह्यात सुरुवातीला उस्मानाबाद, आत्ताचा धाराशिव जिल्ह्यातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा असे एकूण 5 तालुके समाविष्ट होते. नंतर 15 ऑगस्ट 1992 साली तालुक्याची पहिली पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि नंतर रेणापूर व चाकूर असे 2 तालुके काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत. आता नंतर 23 जून 1999 साली तालुक्यांची दुसरी पुनर्रचना होऊन देवणी, जळकोट आणि शिरूर, अनंतपाळ हे आणखी 3 नवीन तालुके काय झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, अस्तित्वात आलेले आहेत. इथं लातूर तहसीलचा काय दिलेला आहे, मॅप दिलेला आहे. लातूर जिल्ह्याला आजूबाजूच्या तालुक्यात दिलेले आहेत. कर्नाटक राज्य आहे आणि हा उदगीरचा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं किल्ला आहे आपल्याला पाहावयास भेटतो. आता भौगोलिक स्थान व सीमा, लातूर जिल्हा जो आहे महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय भागात येतो आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागामध्ये काय होतो, तो स्थित आहे आणि तो महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. क्षेत्रफळ व रचना जर म्हटलं तर 7,157 चौरस किलोमीटर काय आहे एकूण लातूर जिल्ह्याचं काय क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 2.33% आपल्याला असं सांगता येईल. एकूण किती, 2.33%. आता प्रशासकीय विभागांनी जर म्हटलं, जिल्ह्याचे 5 उपविभाग आहेत, आपण ते पुढे पाहणार आहोत. एकूण तालुके 10 आहेत. गावांची संख्या जर म्हटलं, 2011च्या अधिकृत जनगणनेनुसार लातूर जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 948. स्थान दिलेलं आहे अक्षांश आणि पूर्व रेखांश आणि दरम्यान दख्खनचे पठार आहे, बालाघाट पठारामध्ये हे वसलेलं आहे. लोकसंख्या जर म्हटलं, 2011च्या अधिकृत जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 24,54,196. साक्षरता दर 77.26 आहे. इथं तुम्ही टेबल पाहू शकता. लोकसंख्या दिलेली आहे किती आहे, 24,54,196. पुरुष लोकसंख्या 12,73,140. स्त्री लोकसंख्या 11,81,056 आहे. शहरी लोकसंख्या 6,24,980 आहे आणि ग्रामीण लोकसंख्या जर म्हटलं तर 18,29,216. आता आपल्याला बऱ्याच वेळा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये टोटल किती जिल्हे आहेत तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. टोटल किती आहेत, 8 जिल्हे आहेत. तर ते आपण कोणते कोणते आहेत पाहूया. उत्तरेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, उत्तरेला जालना जिल्हा आहे आणि उत्तरेला हिंगोली जिल्हा आहे. आता मध्ये जर म्हटलं, सेंट्रलमध्ये बीड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे आणि नांदेड जिल्हा आहे. आणि दक्षिणेला जर म्हटलं तर धाराशिव, उस्मानाबाद जिल्हा आहे आणि तुमचा आमचा आपण जो आत्ता पाहतोय दक्षिणेला लातूर जिल्हा आहे. आता शासकीय रचना जर म्हटलं तर आपण शासकीय संरचना दिलेली आहे. त्याच्यामध्ये भौगोलिक स्थान व सीमा, नैसर्गिक जलप्रणाली पाहूया आपण. नैसर्गिक सीमा जलप्रणाली, उत्तर व मध्य भाग, जिल्हा मुख्य नदी
कोणती आहे? मांजरा आहे, ती बालाघाट पठारावरून काय होते? वाहते. दक्षिण सीमा तेरणा नदी आहे, ती लातूरमधील औसा तालुक्याच्या दक्षिण सीमेवरून वाहते. पठाराची रचना जर म्हणलं, संपूर्ण जिल्हा बालाघाट पठारावर समुद्र सपाटीपासून 540 ते 638 मीटर उंचीवर वसलेला आहे. आता लातूर जिल्ह्याचे 5 उपविभाग आहेत, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. पुढे आपण सब डिव्हिजनल ब्लॉक वगैरे तालुके आपण पाहणारच आहोत लातूर विभागामध्ये. शेजारील जिल्हे पाहूया आपण. लातूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आणि राज्याची सीमा पाहूया. आता उत्तरेला परभणी जिल्हा आहे, दक्षिण पूर्व ईशान्येला नांदेड जिल्हा आहे, पश्चिम वायव्येला बीड जिल्हा आहे, पश्चिम व दक्षिण धाराशिव उस्मानाबाद जिल्हा आहे, पूर्व व दक्षिण पूर्व कर्नाटक राज्य बिदर जिल्हा आहे. आता प्रशासकीय संरचना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर पाहूया आपण. लातूर जिल्हा हा प्रशासकीय व राजकीय रचनेनुसार आपण माहिती पाहणार आहोत. आता विभागीय प्रमुख प्रशासकीय कोण असतो? विभागीय मुख्यालय कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये आपला लातूर जिल्हा आपल्याला पाहायला भेटतो. आता विभागीय आयुक्त जर म्हटलं कोण आहेत? श्री जी श्रीकांत आहेत, छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त आहेत. जिल्हाधिकारी कोण आहेत? जिल्ह्याचे मुख्य महसूल प्रमुख डॉक्टर भारत बाष्टेवाड हे आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CU जिल्हा परिषद कोण आहेत? श्री राहुल कुमार मीना जिल्हा परिषद लातूरचे कोण आहेत? CU आहेत. महानगर आयुक्त श्रीमती मानसी मीना लातूर शहर महानगरपालिकेच्या कोण आहेत? आयुक्त आहेत. प्रशासकीय उपविभाग दिलेले आहेत, 5 आहेत. एकूण तालुके जर म्हटलं तर 10 आहेत. आता काय आपण स्थानिक स्वराज्य संस्था पाहूया. महानगरपालिका 1 आहे, नगरपालिका नगर परिषदा 4 आहेत. कोणत्या कोणत्या? उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा. नगरपंचायती 5 आहेत. कोणत्या कोणत्या? चाकूर, रेणापूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ या अशा 5 नगरपंचायती आहेत. आता पंचायत समिती प्रत्येक तालुक्यासाठी 1 पंचायत समिती आहेत. 10 तालुके आहेत, म्हणजे 10 तालुक्यासाठी 10 पंचायत समिती आहेत. ग्रामपंचायती जर म्हटलं तर 786 कार्यरत ग्रामपंचायती आहेत. आता इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे. जिल्हा स्तर असेल, तालुका स्तर असेल आणि ग्रामपंचायत स्थळ असेल. आता प्रशासकीय संरचना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर उपविभाग आणि ब्लॉक काही तालुके दिलेले आहेत, तर आपण ते पाहणार आहोत. आता लातूर जिल्ह्यात एकूण 5 महसूल विभाग आहेत. प्रशासकीय सुविधेसाठी जिल्ह्याची 5 उपविभागामध्ये विभागणी केलेली आहे. आता उपविभागीय अधिकारी SDO, SDM हे उपविभागीय प्रमुख आहेत. आता उपविभाग आणि आपण त्याच्यामध्ये समाविष्ट ब्लॉक तालुके पाहणार आहोत. आता पहिला उपविभाग जो आहे लातूर, त्याच्यामध्ये लातूर तालुका आहे, जिल्हा तालुका आहे. दुसरा जो उपविभाग आहे औसा रेणापूर, त्याच्यामध्ये औसा आणि रेणापूर असे 2 तालुके समाविष्ट आहेत. तिसरा जो उपविभाग आहे निलंगा, त्याच्यामध्ये 3 तालुके आहेत, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, देवणी. चौथा जो उपविभाग आहे त्याच्यामध्ये उदगीर आणि जळकोट असे 2 तालुके आहेत. पाचवा जो उपविभाग आहे अहमदपूर, त्याच्यामध्ये अहमदपूर, चाकूर असे 2 तालुके आहेत. इथं तुम्हाला मॅप दिलेला आहे, पाहू शकता आपण. आता राजकीय रचना आणि विधानसभा व लोकसभा आपण पाहणार आहोत. राजकीय रचना विधानसभा लोकसभा मतदारसंघ. लोकसभा मतदारसंघ 1 आहे, तो SC प्रवर्गासाठी काय आहे? लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव आहे. आता या मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील 5 विधानसभा क्षेत्रे आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघाचा काय समावेश आहे. आता आपण विधानसभा मतदारसंघ जे आहेत 6 त्यांची व्याप्ती पाहणार आहोत. आता पहिला जो लातूर शहर जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये लातूर महानगरपालिका क्षेत्र आणि आसपासचा परिसर येतो. दुसरा जो लातूर ग्रामीण आहे, लातूर तालुका काही आणि रेणापूर तालुक्याचा भाग येतो. तिसरा जो मतदारसंघ आहे अहमदपूर, त्याच्यामध्ये अहमदपूर तालुका आणि चाकूर तालुका आपल्याला पाहावयास भेटतो. जो चौथा मतदारसंघ आहे उदगीर, तो SC प्रवर्गासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? राखीव आहे. त्याच्यामध्ये उदगीर तालुका आणि जळकोट तालुका आपल्याला समाविष्ट आहे. पाचवा जो मतदारसंघ आहे निलंगा, त्याच्यामध्ये निलंगा, देवणी आणि शिरूर, अनंतपाळ असे तालुके समाविष्ट आहेत. जो 6वा जो मतदारसंघ आहे औसा, त्याच्यामध्ये औसा तालुका मतदारसंघ समाविष्ट आहे. जो लातूर लोकसभा मतदारसंघ SC साठी राखीव आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर शिवाजीराव बंडप्पा काळगे कोण आहेत? खासदार आहेत, हे आपल्याला सांगता येईल. आणि त्यांचा पक्ष जर म्हटलं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहेत त्यांचं पक्षाचं नाव. आणि लोकसभा अंतर्गत येणारे जो विधानसभा मतदारसंघ आणि आमदार आपण पाहणार आहोत. मी पुढं
टेबल दिलेला आहे त्यांचा आमदार वगैरे आणि मतदारसंघ पाहणार आहोत आपण. आता लोकसंख्या व साक्षरता जर म्हटलं 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या किती आहे? 24,54,196. लोकसंख्येची घनता 343 प्रति चौरस किलोमीटर आहे. लिंग गुणोत्तर जर म्हटलं तर 1000 पुरुषांमागे प्रति 924 स्त्रिया आहेत. बाललिंग गुणोत्तर 0 ते 6 वयोगट 782 872 आहे. सॉरी किती? बाललिंग गुणोत्तर 872. आता साक्षरता दर जर म्हटलं तर एकूण साक्षरता इथं दिलेली आहे, ग्राफमध्ये तुम्ही पाहू शकता. साक्षरता प्रकार दिलेला आहे इथं. एकूण साक्षरता किती आहे? 77.26 आहे. पुरुष साक्षरता इथं 84.39 दिलेली आहे आणि स्त्री साक्षरता 69.63 दिलेली आहे. आता लोकसंख्येचे वितरण जर म्हटलं तर ग्रामीण लोकसंख्या 74.53 दिलेली आहे. शहरी लोकसंख्या इथे 25.47 दिलेली आहे. आता सर्वात जास्त साक्षर तालुका जर म्हटलं चाकूर आहे आणि लातूर आहे. सर्वात कमी साक्षर तालुका जर म्हटलं तर निलंगा औसा आहे. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आता नद्या व प्रमुख धरणे जर म्हटलं तर प्रमुख नद्या मांजरा जिल्ह्याची मुख्य आणि सर्वात मोठी नदी जी संपूर्ण जो लातूर जिल्ह्यातून बालाघाट पठारावरून आग्नेय दिशेने काय होते? वाहते. आता इथं तुम्ही पाहू शकता ही मांजरा नदी आहे, ही अशी आलेली ही. ठीक आहे. नंतर ही कर्नाटकमधून बिदर जिल्ह्यातून डबल इकडं गोदावरी नदीला इथे मिळते. हे आपल्याला ध्यानात ठेवता येईल. हे बिदरची बाउंड्री आहे. बिदर जिल्हा आहे, कर्नाटकमधील जिल्हा आहे. नंतर तेरणा आहे, जिल्ह्याच्या दक्षिण भागातून वाहणारी महत्त्वाची नदी आहे. तावरजी आहे, मांजरा नदीची प्रमुख उपनदी आहे. इतर नद्या जर म्हटलं घरणी, रेणा, मन्याड, तिरू असे आहेत. प्रमुख धरणे जर म्हटलं लोअर तेरणा आहे, माकणी आहे. तेरणा नदीवर बांधलेला हा प्रमुख काय आहे? जिल्ह्याच्या सीमेवरील जलप्रकल्प आहे. मांजरा धरण आहे धनेगाव येथील. मांजरा नदीवर हे बांधलेले मुख्य धरण असून लातूर शहराला आणि परिसराला पाणी पुरवठ्याचा काय आहे? मुख्य स्रोत मानला जातो. तावरजा धरण आहे, घरणी व रेणा धरण आहे. आता हवामानावर जर मृदा जर म्हटलं तर काय आहे? हवामान क्लायमेट प्रकार काय आहे? लातूर जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने सौम्य व कोरडे अर्धशुष्क आहे. तापमान उन्हाळ्यात येथील तापमान साधारणपणे 25°C ते 40°C असते. मे आणि जून महिन्यात उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते व तापमान 45°C वाढू शकते. आता पर्जन्यमान जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे 650 ते 800 मिमीपर्यंत आहे. आता मृदा जमीन लातूर जिल्ह्यातील माती प्रामुख्याने दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकापासून बनलेली आहे. येथील जमीन प्रामुख्याने मध्यम काळी कापसाची मृदा आपल्याला पाहावयास भेटते. सुपीकता जर म्हटलं जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात जमिनीची सुपीकता बदलते. लातूर, औसा, निलंगा तालुक्याच्या काही भागामध्ये भारी आणि खोल काली सुपीक मृदा आपल्याला पाहावयास भेटते. काही डोंगराळ भाग आहे, हलकी जमीन आहे तिकडे. आता ऐतिहासिक वास्तू आणि किल्ले आपण पाहणार आहोत. आता लातूर जिल्ह्याला प्राचीन आणि मध्ययुगीन काळापासून काही मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तर त्यापैकी प्रमुख किल्ले इथं उदगीरचा किल्ला आपण इमेजमध्ये पाहू शकता. औसा किल्ला आहे. आता उदगीरचा जर किल्ला जर म्हटलं तर उदगीरचा किल्ला हा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रसिद्ध काय आहे? भुईकोट किल्ला आहे. इसवी सन 1760 ऐतिहासिक उदगीरच्या लढाईसाठी मराठे विरुद्ध निजाम हा किल्ला ओळखला जातो. या किल्ल्यात सदाशिवराव भाऊ कोण? या किल्ल्यामध्ये सदाशिवराव भाऊ यांची ऐतिहासिक वास्तू आणि खोल खंदक आजही पाहायला मिळतात. औसा किल्ला हा देखील एक वैशिष्ट्यपूर्ण भुईकोट किल्ला असून तो त्यांच्या अचूक स्थापत्यशैली आणि संरक्षणात्मक दुहेरी तटबंदीसाठी काय आहे? प्रसिद्ध आहे. हा किल्ला बऱ्याच काळ बहमनी, आदिलशाही आणि निजामशाहीच्या काय होता? ताब्यात होता. आता ऐतिहासिक वास्तू जर म्हटलं स्मारके हजरत सुरत शाहवली दर्गा आहे. पापविनाशी देवीचे मंदिर आहे. सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिर आहे. इथे इमेजमध्ये पाहू शकता तुम्ही. इकडे निलंगा येथील श्री नीलकंठेश्वर मंदिर आहे. आता धार्मिक वारसा व मंदिरे जर म्हटलं श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर लातूर शहरमध्ये आहे.
हे लातूर शहराचे ग्रामदैवत असून चालुक्य राजांच्या काळातील एक अत्यंत प्राचीन काय आहे शिवमंदिर आहे. महाशिवरात्रीला येथे भरणारी भव्य यात्रा आणि रथोत्सव संपूर्ण मराठवाड्यामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध आहे. आता श्री नीलकंठेश्वर मंदिर आहे निलंगा तालुक्यातील. हे मंदिर त्यांच्या उत्कृष्ट हेमाडपंथी स्थापत्यशैलीसाठी आणि दगडांवरील अप्रतिम कोरीव कामासाठी ओळखले जाते. हे जिल्ह्यातील शिवभक्तांचे मोठे काय श्रद्धास्थान मानले जाते. आता साई नंदनवन आहे चाकूर येथे निसर्गरम्य धार्मिक स्थळ असून इथे शिर्डी येथील साईबाबांचे भव्य मंदिर आहे. हत्तीबेट आहे उदगीर तालुक्यामध्ये. एका टेकडीवर वसलेले हे एक निसर्गरम्य आणि धार्मिक काय आहे स्थळ आहे. इथे प्राचीन गुहा मंदिर आहेत. किल्लारीचे मल्लिकार्जुन मंदिर आहे औसा तालुक्यातील किल्लारी येथील हे ऐतिहासिक शिवमंदिर आहे. भाविकांचे मोठे केंद्र आहे ज्याचा जीर्णोद्धार भूकंपांच्या पुनर्वसनानंतर अतिशय भव्य स्वरूपात करण्यात आलेला आहे. केशवराज मंदिर आहे औसा तालुक्यातील औसा शहरात. आता वन्यजीवन अभयारण्य पाहूया आपण लातूर जिल्ह्यातील. छोटे मोठे वन्य अभयारण्य आहेत. त्यामधील एक वडवळ नागनाथ संजीवनी बेट आहे. औषधी वनस्पतीसाठी हे क्षेत्र काय आहे राखीव आहे. आता हे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात वडवळ नागनाथ गावाजवळ हे वैशिष्ट्यपूर्ण बेट टेकडी वसलेलं आहे. आणि वैशिष्ट्य जर म्हटलं हे क्षेत्र कोणत्याही प्राण्यांच्या अभयारण्यापेक्षा दुर्मिळ औषधी वनस्पतींसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. येथील माती आणि हवामानामुळे शेकडो प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती येथे नैसर्गिकरित्या वाढतात. आता वन्यजीवन प्राणी लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात. प्रामुख्याने अहमदपूर उदगीर आणि औसा तालुक्यामध्ये जे बालाघाट डोंगर रांगांच्या जंगलामध्ये आपल्याला लांडगे कोल्हे रानडुक्कर हरिण माकड आणि निलगाई यासारखे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. पक्षी जे आहेत लोअर तेरणा आणि घरणी परिसरामध्ये हिवाळ्यात आपल्याला अनेक स्थानिक स्थलांतरित पक्षी इथे पाहायला भेटतात. निसर्गरम्य पर्यटन वनराई जर म्हटलं हत्तीबेट आहे उदगीरमध्ये. येडशी रामलिंग घाट वन्यजीवन अभयारण्य आहे शेजारी जिल्ह्यात. ऊर्जा व जलसिंचन प्रकल्प जर म्हटलं तर छोटे मोठे जलसिंचन प्रकल्प ऊर्जा प्रकल्प आहेत लातूर जिल्ह्यामध्ये. प्रामुख्याने धरणे मांजरा धरण धनेगाव हे लातूर शहर आणि परिसरात सर्वात मोठे सिंचन व पाणीपुरवठा धरण आहे. तसेच लोअर तेरणा धरण माकणी हा जिल्ह्याच्या दक्षिण भागातील मुख्य जलप्रकल्प आहे. इतर प्रकल्प जर म्हणलं तावजा प्रकल्प घरणी प्रकल्प चाकूर रेणा प्रकल्प आहे अहमदपूर तालुक्यातील. तिरू धरण आहे आणि देवणी धरण हे मध्यम व लघु सिंचन प्रकल्प स्थानिक शेतीसाठी काय आहे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता नदीजोड मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आहे. कृष्णा खोऱ्यातील हक्काचे पाणी तसेच गोदावरी खोऱ्यातील अतिरिक्त जे पाणी आहे मांजरा आणि तेरणा नद्यांच्या उपखोऱ्यामध्ये आणून लातूर जिल्ह्यातील दुष्काळी भाग. आता विद्यार्थी मित्रांनो लातूर जिल्ह्याला खूप दुष्काळी पाणी टंचाई असते. पाण्याचे खूप कमी प्रमाण आहे तिकडे. वॉटर ग्रीड आणि नदी जोड प्रकल्पाचे नियोजन करण्यात आलेलं आहे. बॅरेज व कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. त्याच्यामध्ये मांजरा आणि तेरणा नदीच्या पात्रात ठिकठिकाणी सिंचनासाठी आणि पाणी अडवण्यासाठी मोठे बॅरेजेस बंधारे बांधण्यात आलेले आहेत. आता ऊर्जा प्रकल्प जर म्हटलं तर जिल्ह्यात निर्मितीसाठी आणि ऊर्जा विकासासाठी पारंपरिक व अपारंपरिक अशा दोन्ही प्रकारचे काय आहेत प्रकल्प कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये लातूर 100 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प आहे. सहकारी साखर कारखान्यांचे कोजनरेशन प्रकल्प आहेत. सहकारी साखर कारखान्यांमध्ये ऊसाच्या चॉयट्यापासून काय केली जाते वीज निर्मिती करणारे सहवीज निर्मिती प्रकल्प आपल्याला पाहायला भेटतात. महावितरण व महापारेषण उपकेंद्र आहेत. महत्त्वाची आकडेवारी आता विद्यार्थी मित्रांनो नोट डाऊन करायची आहे. जिल्ह्यात सिंचनासाठी आणि पाणी पुरवठ्यासाठी एकूण 2 मोठे मांजरा व निम्म तेरणा माकणी आणि 8 मध्यम आणि 135हून अधिक लघु पाटबंधारे आपल्याला पाहायला भेटतात. आता प्रमुख शेती व पिके आपण इथे पाहणार आहोत. शेती व प्रमुख पिके लातूर जिल्हा हा प्रामुख्याने कृषीप्रधान जिल्हा असून येथील ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे शेती आणि कृषी आधारित उद्योगावर काय आहे अवलंबून आहे. आता प्रमुख पिके जर म्हटलं
खरीप पिके त्याच्यामध्ये कोणते कोणते खरीप पिकामध्ये सोयाबीन आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे आणि मका. आता रब्बी पिकामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हरभरा येतो, ज्वारी आहे, गहू आहे आणि करडई आहे. आता नगदी पिके सोयाबीन आणि ऊस ही येथील मुख्य नगदी पिके आहेत. विशेषत मांजरा आणि तेरणा नदीच्या खोऱ्यामध्ये ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते. आता विशेष कृषी उत्पादने, लातूरची सोयाबीन आहे. लातूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सोयाबीनचे मुख्य हब म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. आता येथील लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती हा सोयाबीनच्या वापरासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. आता ज्वारी व डाळी, लातूर हे विविध प्रकारच्या डाळींच्या प्रामुख्याने म्हणजे तूर, हरभरा प्रक्रियेसाठी व्यापारासाठी मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ इथे आहे लातूर जिल्ह्यामध्ये. आता आपण काही GI मानांकन प्राप्त उत्पादने पाहणार आहोत. त्याच्यामध्ये औसा तालुक्यातील जी काष्टी कोथिंबीर आहे त्याला GI मानांकन भेटलेलं आहे, हे एक ध्यानात ठेवा. आता निलंगा तालुक्यातील जी बोरसुरी दाल आहे तिला पण GI मानांकन प्राप्त झालेलं आहे. आणि निलंगा तालुक्यातील चिंच तिलासुद्धा GI मानांकन प्राप्त झालेलं आहे. आता शेतीचे वैशिष्ट्य म्हणलं, सोयाबीन क्रांती आहे. गेल्या काही दशकात लातूरमधील शेतीची रचना बदलली असून सोयाबीन हे येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आधार बनलेला आहे. सहकारी साखर कारखानदारी आहे. जिल्ह्यात मांजरा, रेणा यांसारख्या सहकारी साखर कारखान्यांचे मोठे जाळूर असून यामुळे ऊस उत्पादन शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक स्थिरता भेटते. आता कोरडवाहू बागायती शेती आहे. मुख्यतः जो मोठा भाग आहे बालाघाट पठारावर कोरडवाहू शेती आहे, जिरायती. तरी धरणांच्या काही भागामध्ये पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथे बागायती शेतीसुद्धा पाहावयास भेटते. आता लातूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या 4 प्रकारे वाहतूक व दळणवळण होते ते आपण पाहणार आहोत. रेल्वेचे जाळे आहेत, त्याच्यामध्ये विमानतळ आहेत, रस्ते वाहतूक आहेत. तर आपण आता रस्ते वाहतूक, रोड ट्रान्सपोर्ट पाहूया. राष्ट्रीय महामार्ग आहेत जिल्ह्यातून काही महत्त्वाचे जातात. त्याच्यापैकी नॅशनल हायवे 361 जो आहे तो तुळजापूर, औसा, लातूर, चाकूर, अहमदपूर, नांदेड, यवतमाळ आणि नागपूर हा मार्ग जिल्ह्याला विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्राशी जोडणारा प्रमुख आर्थिक कणा आहे. नंतर नॅशनल हायवे 63 बार्शी, येडशी, लातूर, रेणापूर, उदगीर, देगलूर आणि तेलंगणा सीमा हा पूर्व पश्चिम जोडणीसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. आता नॅशनल हायवे 548B लातूर शहराला इतर महत्त्वाच्या उपनगरांशी आणि शेजारील जिल्ह्यांशी जोडणारा हा महामार्ग आहे. काही राज्य परिवहनच्या सेवा आहेत, जसे की इथून पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि हैदराबादसाठी नियमित बसेस व ट्रॅव्हल्स आपल्या इथे भेटतात. आता रेल्वे वाहतूक जर म्हटलं, लातूर आणि लातूर रोड जंक्शन हे दक्षिण मध्य रेल्वेचे प्रमुख केंद्र आहे. येथे हैदराबादसाठी, परभणीसाठी, नांदेड, पुणे, मुंबई आणि मिरज, कोल्हापूरला थेट इथे जोडलेलं आहे किंवा जाण्यासाठी आपल्या इथे ट्रेन भेटतात. आता मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी लातूर येथे झालेली आहे, सुरू झालेली आहे. आधुनिक कोच फॅक्टरी कारखाना मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी आपल्याला लातूरमध्ये पाहावयास भेटतो. आता दळणवळण साधने जर म्हटलं तर आकाशवाणी केंद्रे आहेत, पोस्ट आणि इंटरनेट सेवा आहेत. जवळचे जर विमानतळ म्हटलं तर लातूर विमानतळ, चिंचोली. लातूर शहरात स्वतःचे विमानतळ चिंचोली येथे उपलब्ध आहे, जिथे सध्या VIP आणि चार्टर्ड विमानांची सेवा चालते. आणि नजीकचे व्यावसायिक विमानतळ जर म्हटलं तर नांदेड 140 किमी आहे, छत्रपती संभाजीनगर विमानतळ 270 किमी आहे. आता लातूर जिल्ह्याला जे महत्त्वाच्या व्यक्तींचे राजकीय नेतृत्व लाभलेलं आहे, थोर नेते होऊन गेलेले आहेत, ते आपण इथे पाहणार आहोत. आता इमेज पाहून तुम्हाला सर्व राजकीय नेतृत्व, थोर नेते माहीत असतील जिल्ह्यामधील, तर आपण ते पाहणार आहोत. आता पहिले राजकीय नेतृत्व कोण आहेत? विलासरावजी देशमुख साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री. आधुनिक लातूरचे शहराचे शिल्पकार आणि जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे कोण आहेत? थोर नेते आहेत. इथे इमेजमध्ये आपण पाहू शकतात विलासरावजी देशमुख साहेब. आता दुसरे जे थोर नेते आहेत, शिवराज पाटील चाकूरकर साहेब आहेत, भारताचे माजी गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष आणि पंजाबचे माजी राज्यपाल. आता आपल्याला असं विचारू शकतात, लातूर जिल्ह्यातील पंजाबचे माजी राज्यपाल
कोण आहेत, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे शिवराज पाटील चाकूरकर साहेब. आणि ते भारतीय राजकारणातील ज्येष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. तिसऱ्या नंबरचे जे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा परिसराच्या आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहेत. आता आध्यात्मिक जर म्हटलं, साहित्य वारसा संत सिद्धेश्वर महाराज आहेत, लातूर शहराचे ग्रामदैवत आणि महान संत. त्यांनी या भागात आध्यात्मिक विचारांचा प्रसार केलेला आहे. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी येथे भव्य रथोत्सव साजरा होतो. संत जनार्दन स्वामी आहेत उदगीर व लातूर परिसरातील थोर वारकरी संत, ज्यांनी समाजाला भक्ती आणि सदाचाराचा काय दिलेला आहे, संदेश दिलेला आहे. आता ऐतिहासिक व शैक्षणिक वारसा जर म्हटलं तर राजा दंतीदुर्ग राष्ट्रकूट घराणे, लातूरचे प्राचीन नाव लतलूर असून राष्ट्रकूट साम्राज्याचे संस्थापक राजा दंतीदुर्ग यांचे हे मूळ निवासस्थान होते. आता डॉक्टर गोपालराव पाटील लातूरच्या प्रसिद्ध लातूर पॅटर्नचे कोण आहेत, जनक आणि मार्गदर्शक आहेत, ज्यांनी लातूरला महाराष्ट्राचे प्रमुख शैक्षणिक केंद्र बनवण्याचा काय केलेला आहे, मोलाची भूमिका बजावलेली आहे. डॉक्टर गोपालराव पाटील लातूर पॅटर्नचे जनक. आता आपण सध्या हे चालू घडामोडी आणि लोकप्रतिनिधी अधिकारी पाहणार आहोत. जे प्रॉपरचे विद्यार्थी असतील तालुक्यामधील, लातूर जिल्ह्यातील तालुक्यामधील, तर त्यांनी थोडं काही करेक्शन असेल तर अवश्य कमेंट करून करायची आहे. आता आपण लोकसभा सदस्य पाहणार आहोत. लोकसभा मतदारसंघ दिलेला आहे. जो 41वा जो लोकसभा मतदारसंघ आहे, लातूर लोकसभा मतदारसंघ, तो SC प्रवर्गासाठी काय आहे, राखीव आहे. आणि तिथले खासदार आहेत लातूरचे डॉक्टर शिवाजीराव बंडप्पा काळगे. विधानसभा सदस्य, विधानसभा मतदारसंघ आणि आमदार दिलेले आहेत. आपण 88वा जो लोहा विधानसभा जो मतदारसंघ आहे, नांदेड जिल्हा लातूर लोकसभेशी जोडलेला आहे. जो 88वा जो लोहा विधानसभा मतदारसंघ आहे तो नांदेड जिल्ह्यातील आहे, पण तो लातूर लोकसभा मतदारसंघाशी काय झालेला आहे, जोडलेला आहे. तर तिथले आमदार आहे श्री प्रतापराव पाटील चिखलीकर. जो दुसरा आहे मतदारसंघ 234 लातूर ग्रामीण, तिथले आमदार आहेत श्री रमेश काशीराम कराड. तिसरा मतदारसंघ आहे 235 लातूर शहर, तिथले आमदार आहेत श्री अमित विलासराव देशमुख. चौथा मतदारसंघ आहे 236 अहमदपूर, तिथले आमदार आहेत श्री बाबासाहेब जळब्बा पाटील जाधव. पाचवा जो मतदारसंघ आहे 237 उदगीर, हा SC काय आहे, राखीव आहे, तिथले आमदार आहेत श्री संजय बाबूराव बनसोडे. आणि जो 6वा मतदारसंघ आहे 238वा निलंगा, तर तिथले आमदार आहेत श्री संभाजी पाटील निलंगेकर. इथं मतदारसंघाचा मॅप दिलेला आहे. लातूरमधील जे लोकसभा मतदारसंघ आहेत, विधानसभा मतदारसंघ, ते पूर्ण दिलेले आहेत. उदगीर हा SC राखीव आहे आणि लातूर लोकसभा मतदारसंघ हा SC राखीव आहे. इथं आपल्याला इमेजमध्ये पाहायला भेटते. आता प्रशासकीय व नागरी अधिकारी आणि विभागीय अधिकारी आपण पाहणार आहोत. आता पालकमंत्री जे आहेत लातूरचे कोण आहेत, श्री शिवेंद्रराजे भोसरे आहेत. नंतर महापौर आहेत श्रीमती जयश्री भालचंद्र सोनकांबळे आहेत. उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल शंतनू उटगे आहेत. विभागीय आयुक्त श्री जी श्रीकांत आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बाष्टेवार आहेत. महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी मीना आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी CU जिल्हा परिषद लातूर श्री राहुल कुमार मीना आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक DIG परिक्षेत्र नांदेड आहे ते आहेत श्री शहाजी उमाप. जे पोलीस अधीक्षक जिल्हा जो येतो नांदेड परिक्षेत्रा अधिपत्याखाली येतो, तर पोलीस अधीक्षक म्हणजे जिल्हा कोण आहेत, श्री अमोल तांबे साहेब आहेत. आता लातूर जिल्हा उपविभागीय अधिकारी आपण आजच्या अकॉर्डिंग जो सोर्स आहे साईटवरचा डेटा तिथून घेतला आहेत, पण काही प्रॉपरचे विभागाचे किंवा तालुक्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी कमेंट करायचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची काही चुका होणार नाहीत. उपविभागीय अधिकारी लातूर श्रीमती रोहिणी नरहे विरोळे आहेत. उपविभागीय अधिकारी औसा रेणापूर श्री अविनाश कोरडे आहेत. उपविभागीय अधिकारी निलंगा श्री शरद झाडके आहेत. उपविभागीय अधिकारी उदगीर श्री सुशांत शिंदे आहेत. उपविभागीय अधिकारी अहमदपूर श्रीमती मंजुषा लटपटे आहेत. का घेतलं विद्यार्थी मित्रांनो आपण उपविभागीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी? कारण तुमची जिल्हा परिषद, महानगरपालिका एक्झाम, पोलीस पाटील एक्झाम, त्यासाठी तुम्हाला
जिल्ह्यातील प्रत्येक प्रशासकीय अधिकारी असतील किंवा उपविभागीय अधिकारी असतील, लोकसंख्या असेल, क्षेत्रफळ असेल, त्याच्यावरती तुम्हाला थोर व्यक्ती असतील, त्याच्यावरती क्वेश्चन 4 ते 5 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. म्हणून आपण हे इन्क्लुडिंग सर्व माहिती त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता दृष्टिक्षेप पाहूया. पूर्ण लातूर जिल्ह्याचं ओव्हरव्ह्यू आपण आताच पाहिलेला पूर्ण व्यवस्थित रिव्हिजन करूया. आता लातूर हा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एक जिल्हा आहे. लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ही राष्ट्रकूटांची भूमी होती आणि अशोकाच्या साम्राज्याचा हा भाग होता. राष्ट्रकूटांचा राजा अमोघ वर्ष याने लातूर शहराचा विकास केला. हे मूळ राष्ट्रकूटांचे मूळ ठिकाण आहे. लातूरला ऐतिहासिकदृष्ट्या लट्टालुरू म्हणून ओळखले जात असे आणि नंतर रत्नपूर असे ओळखले जात असे. जिल्ह्यामध्ये गंजगोलाई, सिद्धेश्वर मंदिर, खरोसा लेणी, उदगीर किल्ला, औसा किल्ला ही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा स्थळे आपल्याला पाहायला भेटतात. मराठवाडा मुक्तीसंग्रामात लातूर जिल्ह्याने महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. लातूर पॅटर्न हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण आणि नीट, जी, CET इत्यादी स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारींसाठी ओळखला जातो. लातूरमधून दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 2200 विद्यार्थी MBBSसाठी काय करतात, प्रवेश घेतात. आता लोकसंख्येचे जर विवरण जर म्हटलं तर 2011च्या जनगणनेनुसार आपण पाहिलेलं आहे. लोकसंख्या टोटल किती आहे, 24,54,196 आहे. त्याच्यामध्ये पुरुष लोकसंख्या 12,73,140 आहे. स्त्री लोकसंख्या 11,81,056 आहे. शहरी लोकसंख्या 6,24,980 आहे. ग्रामीण लोकसंख्या 18,29,216 आहे. आता उपविभाग आपण पाहिले आहेत 5 आहेत. टोटल तालुके 10 आहेत. गावे 2011च्या जनगणनेनुसार 952 आहेत. ग्रामपंचायती 786 आहेत. पर्जन्यमान सरासरी 706 मिमीपर्यंत आहे. आता भौगोलिक स्थान दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथं भौगोलिक क्षेत्र, एकूण लागवडी, खरीप पिके, रब्बी पिके, शेतकऱ्यांची संख्या दिलेली आहे. इथं शेतकऱ्यांची संख्या जर म्हटलं तर किती आहे, 5,02,462. आता सिंचन प्रकल्प जर म्हटलं तर आपण आताच पाहिलं, प्रमुख प्रकल्प 2 आहेत, मध्यम प्रकल्प 8 आहेत, लहान प्रकल्प 134 आहेत आणि एकूण जर म्हटलं तर किती आहेत विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रकल्प 144 आपल्याला पाहाव्या भेटतात. आता GI मानांकन प्राप्त उत्पादने जर म्हटलं, औसा तालुक्यातील कास्ती कोथिंबीर ही ध्यानात ठेवा, निलंगा तालुक्यातील बोरसुरी डाल ही ध्यानात ठेवा आणि निलंगा तालुक्यातील चिंच ही एक आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. याला भौगोलिक चिन्हांकांसाठी म्हणजे GI नोंदणी केलेली आहे, भेटलेली आहे आणि GI नोंदणीमुळे या उत्पन्नाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठीसाठी ही दरवाजे काय झालेले आहेत, खुली झालेले आहेत. आता काही 50 महत्त्वाचे सरावासाठी प्रश्न आपण बनवलेले आहेत. पटापट आपण रिव्हिजन करणार आहोत. तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा नोट डाऊन करून ठेवा. तर लातूर जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते, तर लातूर जिल्ह्याचे लतलूर आणि रत्नापूर हे असे नाव होते. लातूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो, तर छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागामध्ये लातूर जिल्हा येतो. लातूर जिल्ह्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली, तर 16 ऑगस्ट 1982 साली झालेली आहे. लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली आहे, तर पूर्वीचा उस्मानाबाद, आताचा धाराशिव जिल्हा. लातूर जिल्हा प्रामुख्याने कोणत्या पठारावर वसलेला आहे, तर बालाघाट पठारावरती वसलेला आहे. लातूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे, तर 7,157 चौरस किलोमीटर आहे. 2011च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे, तर आपण आताच पाहिलं 24,54,196 आहे. लातूर जिल्ह्याला कोणत्या शेजारील राज्याची आंतरराज्य सीमा लागून आहे, तर कर्नाटक राज्य आहे. लातूर जिल्ह्याच्या आग्नेय सीमेला कर्नाटक राज्यातील कोणता जिल्हा सीमा आहे, तर बिदर जिल्ह्याची सीमा लागते. लातूर जिल्ह्याची मुख्य आणि सर्वात मोठी नदी कोणती आहे, तर मांजरा नदी आपल्याला पाहावयास भेटते. औसा तालुक्याच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी मुख्य नदी कोणती, तेरणा नदी आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे मुख्य मांजरा धरण कोणत्या गावामध्ये आहे, तर धनेगाव गावामध्ये आहे आपल्याला. जिल्ह्यातील दुसरा मोठा जलप्रकल्प असलेले निम्म तेरणा धरण कोठे आहे, तर माकणी या ठिकाणी आहे. तावरजा, घरणी, रेणा आणि तिरू या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत, तर मांजरा नदीच्या सर्व उपनद्या आहेत. लातूर जिल्ह्यात सध्या एकूण किती तालुके आहेत, तर 10 तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण किती प्रशासकीय उपविभाग आहेत, तर सब डिव्हिजन आहेत.
तर 5 उपविभाग आहेत लातूर जिल्ह्यामध्ये. लातूर जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका कोणती? तर लातूर शहर महानगरपालिका आहे. 2011च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याचा एकूण साक्षरता दर किती आहे? तर 77.26 आहे. लातूर जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर 6 विधानसभा मतदारसंघ आपल्याला पाहावयास भेटतात. लातूर लोकसभा मतदारसंघ कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे? तर अनुसूचित जाती म्हणजेच SC प्रवर्गासाठी लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव आहे. लातूर जिल्ह्यातील कोणता विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाशी जोडलेला आहे? तर औसा विधानसभा मतदारसंघ. लातूर लोकसभा क्षेत्रामध्ये जिल्ह्यात बाहेरील कोणत्या तालुक्याचा मतदारसंघाचा समाविष्ट आहे? लोहा मतदारसंघ जो आहे नांदेड जिल्ह्यातील आहे, पण तो लातूर लोकसभा क्षेत्रामध्ये आपल्याला पाहावयास भेटतो. आता लातूर मधील प्रसिद्ध भुईकोट किल्ला कोठे स्थित आहे? तर उदगीर या ठिकाणी आहे. ऐतिहासिक उदगीरची लढाई मराठे विरुद्ध निजाम यांच्यामध्ये कोणत्या वर्षी झाली? तर आपल्याला सांगता येईल इसवी सन 1760 या साली उदगीरची जी लढाई आहे मराठे विरुद्ध निजाम यांच्यामध्ये झालेली आहे. दुहेरी तटबंदी आणि खोल खंदकासाठी प्रसिद्ध असलेला औसा किल्ला कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? तर भुईकोट किल्ला आहे. लातूर जिल्ह्याचे ग्रामदैवत आणि प्रसिद्ध प्राचीन चालुक्यकालीन मंदिर कोणते? तर श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिर आहे. लातूरमधील पाप विनाशी देवीचे मंदिर कोणत्या चालुक्य राजाच्या काळामध्ये बांधले गेले? तर सोमेश्वर तिसरा. कधी? इसवी सन 1129 या साली पाप विनाशी देवीचे मंदिर सोमेश्वर तिसरा यांच्या काळामध्ये बांधले गेले. निलंगा शहरात असलेले प्रसिद्ध प्राचीन शिवमंदिर कोणत्या स्थापत्य शैलीचे एक उदाहरण आहे? तर हेमाडपंथी शैलीचे हे स्थापत्य शैलीचे महत्त्व आहे. लातूरमधील हिंदू मुस्लिम धार्मिक एकतेचे प्रतीक मानला जाणारा दर्गा कोणता? तर हजरत सुरत शाह वली दर्गा, हजरत शेफुल्ला शाह कादरी हा दर्गा म्हणून ओळखला जातो. लातूर जिल्ह्यातील कोणत्या गावाला दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संजीवनी बेट म्हटले जाते? तर वडवळ नागनाथ येथील तालुका चाकूर आहे. येथील दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संजीवनी बेट आपल्याला वडवळ नागनाथ येथे तालुका चाकूर येथे पाहावयास भेटते. शैक्षणिक क्षेत्रातील प्रसिद्ध लातूर पॅटर्नचे मुख्य जनक कोणाला मानले जाते? तर डॉक्टर गोपालराव पाटील यांना लातूर पॅटर्नचे मुख्य जनक मानले जाते. आता काही वेगवेगळ्या पत्रामध्ये जे आहेत वृत्तपत्र वेगवेगळे दिलेले आहेत, तर काही प्रॉपरचे विद्यार्थी असतील तर त्यांनी कमेंट करून अवश्य कमेंट करायचे आहेत. डॉक्टर गोपालराव पाटील यांना लातूर पॅटर्नचे जनक म्हटलं जातं. लातूर जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्या प्रमुख नगदी पिकांचे व्यापारी केंद्र हब म्हणून ओळखले जाते? तर सोयाबीन. भारतीय रेल्वेची आधुनिक मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी लातूरमध्ये कोठे उभारण्यात आली आहे? तर लातूर शहर चिंचोली हरंगुळ परिसरामध्ये उभारली आहे. 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर जिल्ह्यातील कोणत्या गावाला महाविनाशकारी भूकंपाचा सर्वात मोठा फटका बसला होता? तर किल्लारी येथील 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे काय झालेलं आहे? महाविनाशकारी भूकंप आलेला आहे. लातूर जिल्ह्यातील चिंचोली हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लातूर विमानतळासाठी हे चिंचोली ठिकाण प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांचे मूळ गाव कोणते? तर बाभळगाव तालुका लातूर आहे. भारताचे माजी गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष राहिलेले लातूरमधील ज्येष्ठ नेते कोण? तर शिवराज पाटील चाकूरकर साहेब आहेत. लातूर जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्राचा अंमल लागू होतो? तर नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये हा लातूर जिल्हा आपल्याला पाहावयास भेटतो. आता 2011च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्यात एकूण किती गावांचा समावेश आहे? तर 948 गावे आहेत. लातूर जिल्ह्यात सध्या एकूण किती ग्रामपंचायती कार्यरत आहेत? तर 786 ग्रामपंचायती लातूर जिल्ह्यामध्ये एकूण कार्यरत आहेत. 15 ऑगस्ट 1992 रोजी तालुक्यांच्या पुनर्रचनेनंतर लातूर जिल्ह्यात कोणते 2 नवीन तालुके निर्माण झाले? तर लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर आणि चाकूर असे 2 तालुके 15 ऑगस्ट 1992 रोजी निर्माण झाले. 23 जून 1999 रोजी लातूर जिल्ह्यात सर्वात शेवटी कोणत्या 3 तालुक्यांची निर्मिती झाली? तर देवणी, जळकोट आणि शिरूर अनंतपाळ
देवणी, जळकोट आणि शिरूर अनंतपाळ असे 23 जून 1999 रोजी 3 तालुक्यांची निर्मिती झालेली आहे शेवटी. प्रश्न 43वा, लातूर जिल्ह्यातील साई नंदनवन साईबाबा मंदिर व बाग कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर चाकूर तालुक्यामध्ये आहे. लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध हत्तीबेट देवस्थान कोणत्या शहराजवळ तालुक्यात आहे? तर उदगीर तालुक्याजवळ आहे. तुळजापूर, लातूर, नांदेड, नागपूर यांना जोडणारा लातूर जिल्ह्यातील मुख्य राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर नॅशनल हायवे 361 आहे. लातूर जिल्ह्यातील माती प्रामुख्याने दख्खनच्या पठारावरील कोणत्या खडकापासून बनलेली आहे? तर बेसाल्ट खडक मध्यम काळी मृदा आपल्याला पाहावयास भेटते. स्वातंत्र्यापूर्वी लातूर हा भाग कोणत्या स्वातंत्र्य रियासत राज्यांचा म्हणजेच संस्थानाचा हिस्सा होता? तर हैदराबाद संस्थानाचा. निजाम राजवटीमध्ये हा स्वातंत्र्यपूर्वी लातूर भाग हैदराबाद संस्थानामध्ये हिस्सा होता. तर हैदराबाद मुक्ती संग्रामात लातूर भागाचे नेतृत्व करणारे आणि पाडाव करण्यासाठी लढा देणारे थोर नेते कोण? तर स्वामी रामानंद तीर्थ. तर ह्यांच्याच नावे आपल्याला नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असं आपल्याला पाहायला भेटतं. लातूर जिल्ह्यात नागरी प्रशासनासाठी एकूण किती नगर परिषदा आहेत? तर 4 नगरपालिका आहेत. तर कोणत्या कोणत्या? उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा ह्या आहेत. 50वा प्रश्न आहे मित्रांनो शेवटचा. प्राचीन काळात राष्ट्रकूट साम्राज्याचे संस्थापक राजा दंतीदुर्ग यांचे मूळ निवासस्थान कोणते शहर होते? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे लातूर, आत्ताचे आणि पूर्वीचे लतलूर. विद्यार्थी मित्रांनो, ह्यात आज आपण लातूर जिल्हा विशेष माहिती पाहिलेली आहे. तर तुम्हाला हे कंटेंट PPTs कशी वाटली अवश्य कमेंट करून सांगायचं आहे. काही करेक्शन असेल अवश्य कमेंट करायचं आहे. काही सुचवायचं असेल अवश्य कमेंट्स करायचे आहेत. आणि आपल्या टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. अभ्यास करायचा आहे. नोट्स काढायचे आहेत. हा व्हिडिओ तुम्ही 1 ते 2 वेळेस व्यवस्थित पाहायचा आहे, जेणेकरून तुमचे पूर्ण लातूर जिल्ह्यामधील डाऊट्स क्लिअर होतील. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.